हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग नाही म्हणता येणार, गुड आफ्टरनून आणि गुड इव्हनिंगच्या मध्ये ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. इट्स 3:30 इन द क्लॉक. मी जसं सांगितलेलं की लास्ट ब्लॉग जिथं एंड केला मी तिथूनच स्टार्ट करतो. तर आधी आपण ब्लॉग स्टार्ट करू आणि मग मी तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगतो. सो लेट्स स्टार्ट आवर ब्लॉग. ॲक्च्युअलमध्ये काय झालेलं सांगतो. मला सकाळपासून व्लॉग स्टार्ट करायचा होता पण मला वेळच नाही मिळाला. मी उठलो सकाळी 5-6 वाजता, थोड्या वेळ झोपू बोललो, ती झोपच लागली मला आणि नेहमीसारखं मला उशीर झाला. 9 वाजता मी कसं तरी उठलो असेल माझ्या मते. त्याच्यानंतर मग मी 10-10:30-11पर्यंत सगळं आवरून जेवण करूनच इन्स्टिट्यूटला आलो आणि मग तिथून मीटिंगला गेलो, जी मला आज खूप गरजेची होती. खूप इम्पॉर्टंट मीटिंग होती ती म्हणजे KSEF. जे कोणी मला ओळखतात, मला फॉलो करतात गेले 1-2-3 वर्षांपासून, 4 वर्षांपासून, त्यांना माहिती KSEF हे मी सेकंड टाईम नाव घेतो आहे. कारण जुने 3-4 वर्षापूर्वी मी एकदा घेतलेलं, त्यानंतर आजच KSEFमध्ये मला गॅदरिंगचं कॉन्ट्रॅक्ट फिक्स झालेलं आहे आणि तेच मीटिंग मी करायला गेलेलो. आणि मी तुम्हाला सांगितलेलं की माझ्या 2 मीटिंग होत्या, ॲक्च्युली 3 मीटिंग होत्या. त्यातल्या मी तुमच्याशी वेळ आल्यानंतर मी एक बोलणार आहे. तर त्यातली एक मीटिंग माझी कन्फर्म झालेली आहे. मला गॅदरिंग बसवायचं आहे आणि त्याचं काम चालू करायचं आहे आपल्याला. ते जानेवारीमध्ये आहे पण त्याचं काम आत्तापासून चालू करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहितीच आहे, भक्ती वेदांत जीवन शिक्षण गुरुकुलचं पण काम चालू आहे. पण सकाळी माझ्या त्या मीटिंगमुळे मला खूप लेट झाला. मी आलोच इन्स्टिट्यूटला ऑलमोस्ट 2 वाजता, 2-2:30-3 वाजता आलो. येस, मी जेव्हा ब्लॉग स्टार्ट केला तेव्हा जुनावाला, आणि तो एंड करून मग तुमच्याशी बोलतो. कारण मला 12:30 वाजले मीटिंगला जायला. 12:30 ते 2:30-3पर्यंत माझी कामच चाललेली. 2 वाजता मीटिंग संपली. आम्ही स्कूलमधनं बाहेर पडलो 2:30 नंतर. 2:30-3पर्यंत आम्ही बाहेर लोकेशन बघत होतो ते कशाचे. आणि मी जसं लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं की आत्ता बाहेर जायचं ते म्हणजे कशासाठी आणि काय आहे. तर रोहन सरांबरोबर मला बाहेर जायचं आहे. त्यांचं एक ड्रीम प्रोजेक्ट आहे असं त्यांनी मला सांगितलेलं, ते मी तुम्हाला सांगितलं. हो, खूप बोलतो आहे का? खूप काही सांगायचं आहे, विसरल म्हणून मी बोलून टाकतो. तर रोहन सरांचं एक ड्रीम प्रोजेक्ट आहे अष्टविनायकबद्दल. त्या अष्टविनायकचं शूटिंग करायचं आहे मला. त्याच्यासाठी लोकेशन बघायला मी आणि विशाखा मॅम फिरत होतो आणि आता परत रोहन सरांबरोबर पण जावं लागणार आहे. तर मी तुम्हाला आता ते सगळ्या गोष्टी याच्या पुढच्या पार्टमध्ये बघायला मिळतील, म्हणजे सलग याच्यानंतर आहेच आहे. पण त्याआधीही आत्ता एक मीटिंगला माझ्याकडं एक जण येणार आहेत, तर त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि मग मला स्क्रिप्ट लिहायची, मला त्याच्यावर काम करायचं आहे. खूप सारं पेंडिंग राहिलेलं आहे वर्क. बघूयात. आत्ता मी आधी ते काम करून घेतो, मीटिंगची तयारी, मग तुमच्याशी बोलतो. सो फायनली मी तुमच्याशी बोलतो आता. 1-2 मिनटं माझ्याकडे वेळ आहे, परत पळावं लागेल. आम्ही आलो लोकेशन हंटिंगला. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला दाखवणार आहे वेगवेगळे लोकेशन. त्यातलं पहिलं लोकेशन सक्सेसफुल झालं असेल. तुम्हाला मी लोकेशनची नावं नाही सांगत, तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये सर्च करा की मी कुठे गेलो आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेल की माझ्या शूटिंगला येणार आहे तेव्हा तर तुम्हाला लक्षात येईल. सो तोपर्यंत तुम्ही लोकेशन सर्च करा आणि सांगात मला की मी कुठे चाललो. आता तर पहिलं लोकेशन आमचं सक्सेस झालं आहे. आता पुढे बघूयात काय होतं ते. एक्सेल फिरवून आहे की दर्शनाला तरी जाऊ देत. नको काही करू नका तुम्ही. ज्येष्ठ नागरिक म्हणजे मोडतो.
आम्ही काय म्हणायचं मग? होय, हा 60 पूर्ण झाले होता कुणाला? मला. अजून 60 नाही तुम्ही? नाही पूर्ण झाले. हा पूर्ण आहे ती. 7 म्हणतात ते. हो 7 पूर्ण आहे. 7 की 60? कार्यक्रम बघितला का? लय आगाऊ होता. 1 रुपया इथं 0, इथं 1000 काही करतात यार. हे बघा, हे बघा. हा बघा बघा आता इकडे तर नावच नाही. मूर्ती तर सेम आहे. आता ऐका विषय की आपण इथं आलेलो आहोत. त्याच्या आधीचं तुम्हाला जो सांगितले क्वेश्चन्स त्याचे आन्सर्स तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्स्ट्रीमली सॉरी की कालच्या व्लॉगमध्ये मी क्वेश्चन नाही विचारला, कारण मी खूप जास्तीवाला घाई गडबडीत तो एंड केला आहे. पण आज तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स दोन्ही मिळतील. काल आजच्या एक नाही, आज आन्सर नाही मिळेल. आज क्वेश्चन विचारतो थोड्या वेळाने, पण आत्ता एडिटिंगला बसतो. टायमिंग आहे 7:45 आणि फायनली मी तुमच्याशी बोलतोय थोडंसं. बट त्याआधी एंडिंग करायच्या आधी ना तुम्हाला इथं खूप काही बघायला मिळेल इंटरेस्टिंग. सो वॉच इट दॅट राईट नाव. तुला जे माहिती ते बोल ना. पण ही छोटी आहे समज. 3 वर्षाची. 3 वर्षाची. छोटी मग ती असं समज नाही. 3 वर्षाची. तिच्यासाठी क्लास मॅम आपल्याकडे स्पेशल एक लहान मुलांसाठी स्पेशल एक हॉबी बॅच आहे. कधी असते? 5 ते 6 असते. सोमवार ते गुरुवार. शुक्रवार शनिवार नाही सुट्टी असते. का? शुक्रवारी कुठले बॅच असते?
रोजच येतात ती. परीक्षा होती म्हणून. परीक्षा होती म्हणून. आणि एकच तास का मॅच? त्यात काय काय शिकवणार मुलांना? त्याच्यावर फीस कशी? कोणी सांगितली का ह्याला? माहिती कोणी सांगितली मला आधी सांगा दोघींमध्ये. हॉबीज तर सर काय म्हणाले? हो पण त्याला फीज नाही सांगितली हॉबीची. 640 सांगितली. मी त्याला म्हणलं 640 फी तुला कधी येत नाही का? आज सांगितली मला. 640 मिनिटं अरे मी 3 वेळा विचारलं दीदी मी 640 असली म्हणजे 540 नाही म्हणजे 540. मग मी एकच सांगितलं सांगणार नाही. 640. जे पण सांगायचं पहिल्या महिन्यात रजिस्ट्रेशन असं सांगायचं आपण. दुपारी चांगलं म्हणून आता काय तुम्हाला मला काय करत विचारू आज. आता गेम खेळून झाला. गेम खेळले एवढा वेळ. आता इकडे ह्याचं काम चालू आहे. मला भयानक सर्दी झाल्यामुळे आवाज अतिशय घाणेरडा येतोय. फुरफुर फुरफुर फुरफुर. डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड लावायला पाहिजे. फायनली आज व्लॉग एंड करायची वेळ आली. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट आवर बोनस डक्स. सो आजचा क्वेश्चन आहे, वेअर इन इंडिया कॅन यू फाइंड एशियाज क्लीनेस्ट विलेज? मला ह्याचं उत्तर सांगता येतं आहे का बघा. नसेल तर मी तुम्हाला डेफिनेटली उद्याच्या व्लॉगमध्ये सांगेल. आणि उद्या खूप सारी मीटिंग नाही आहे पण एक मोठी मीटिंग आहे. जाम कंटाळा आला मला. जाम दुखायची गोळी घेतली तरी डोकं थांबत नाही आहे. आणि एक्स्ट्रीमली सॉरी, काल मी क्वेश्चनच नाही विचारलं, काही गडबडीत ब्लॉग एंड केला. असो, तुम्हाला एक दिवस सुट्टी, मला पण. मी आता झोपतो हा ब्लॉग एंड करून. आणि हा सगळा डाटा कॉपी पण करायचा आहे. खूप काम आहेत गाईज. विचार केला तरी अंगावर काटे आलेत, कारण येणाऱ्या आठवड्यामध्ये धावपळ होणार आहे खूप. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग द व्लॉग चिल हियर. अगर आपने व्लॉग यहाँ तक देख लिया फॉर व्हाट सीजन, प्लीज़ लाइक कर देना, नया है तो सब्सक्राइब कर देना. मिलते हैं अगले व्लॉग में. टिल देन बी हैप्पी, स्टे सेफ, कीप स्माइलिंग एंड ऑलवेज कीप लविंग विथ वॉचिंग D&D विथ पीयूष. बहुत नींद आई है.